आपण आलो आहे लालबाग मधील गणेश गल्ली येथे आणि मस्तपैकी फुट्ट्यांचे संपूर्ण मकर बघण्यावरती फोल्डिंग मध्ये आहेत. अशा आहे गणेश गल्ली. तर आपल्याला बरोबर गणेश गल्ली येथून आपल्याला सरळ आत जायचं आहे. त्याची सुरुवात अगदी 250 ते 300 रुपयापासून आहे एक मूर्तीच्या मूर्तीसाठी. त्यात आपण 1 फुटाचे बाप्पा आरामात बसू शकतो. हो, 1 फुटाचा आराम शकतो. ते ऑस्ट्रेलियाला चाललेला आहे आणि ते असा मोठा सेट लावणार आहे तिकडे. ऑस्ट्रेलियाचा राजा राजमहल असा आहे. यावर्षी आमचं राम मंदिरचं डिझाईन आहे पॅटर्न. ओके. हा, काहीतरी नवीन बघायला नवीन बनाय मस्त. सिद्धिविनायक. हा, हे सिद्धिविनायकच आहे प्रतिकृती. कारण सिद्धिविनायकचं मंदिराचं डिझाईन पण इथूनच तयार झालेलं आहे. ओरिजिनल सुरुवात आपली ही 290 पासून होते. त्यातून 1 ते 1.5 फुटाचे बाप्पा म्हणजे 18 इंचापर्यंत आरामात बसू शकतो. कोकणची एक प्रतिकृती. तिकडे मंदिरही छापरांची असतात, उतरच्या छापरांची. सेम आपण ते बनवलेले बघा कोकण मकर. 4 फुटाची मूर्ती याच्यात आराम स्थापना करता येते. 4 फुटाची मूर्ती आहे. 3D लुक दिला आहे मस्त असं. आणि आतमध्ये जगदीश्वराचं मंदिर आहे. जगदीश्वराचं मंदिर पण. मकराची साईज बघा किती मोठी आहे ती. एक अंदाज एक्झाम्पल पडून की आपण दर्शनाला जातो हे मोठमोठ्या मंडळाच्या आणि वंद्राई नाव दिलं याला. वंद्राई नाव आहे. बघायला गेलं तर ह्यामध्ये आपली 1.5 फुटाची मूर्ती मस्त वाटेल त्याच्यामध्ये. राम मंदिर तर 4च भागामध्ये. हा खालचा 1 पीस आहे. वरती डोम फक्त वेगळा येतो त्याच्यात. आणि वरती बघा जसे मकर तुम्ही बनवू शकता. त्यांचे हे उत्सव.net जाऊन तुम्ही स्वतः हे व्हिडिओ बघू शकता. बघा तर त्यांची मूर्ती लहान असते बरोबर. पण हॉलमध्ये अगदी इथे बसून ते पूजा करू शकतात बाप्पाची. मंदिरामध्ये बसून येण्याचा फील. की समजा एक मुंबई मधला आहे व्यक्ती आणि त्याला यायला नाही मिळत आहे, लांबून आहे आणि त्याला ही ऑनलाईन घ्यायचं आहे. समजा आपल्या पूर्ण वर्ल्ड मध्ये जातच म्हणा आपलं. मग आपले ते कसे चार्जेस असतात पुरे. नमस्कार मित्रांनो, मी समीर मांजरेकर. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजचा व्हिडिओ मस्त होणार आहे कारण आपण आलो आहे लालबाग मधील गणेश गल्ली येथे आणि मस्तपैकी फुट्ट्यांचे संपूर्ण मकर बघण्यावरती फोल्डिंग मध्ये आहेत. आणि 1 फुटाचे बाप्पा ते अगदी सार्वजनिक म्हणजे बाप्पा त्यात तुम्ही सहजरित्या बसू शकता. प्रत्येक जो मकर आहे त्या मकराला छानपैकी नाव दिलेलं आहे. सिद्धिविनायक मकर आहे, त्यानंतर फ्लोरासम मकर आहे, खूप सारे असे मकर आहेत आणि त्यांची नाव वगैरे दिली आहेत आणि ती तुम्ही सहजरित्या अगदी म्हणजे फोल्डिंग मध्ये आहेत. तर तुम्हाला सहजरित्या ती तुम्ही अगदी बनवू शकता जसं हे तुम्ही समोर पाहताय. तर संपूर्ण आजचा हा डिटेलमध्ये व्हिडिओ होणार आहे. आपण जास्तीत जास्त सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की हे मकरांची प्राइस ही कितीपासून सुरुवात होते आणि डिटेलमध्ये आजचा व्हिडिओ असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला लोकेशन वगैरे पण सर्व सांगणारच आहे मी. पण खासियत कशी आहे की जसं यावर्षी यांच्याकडे एक मकर मस्त नवीन आलेलं आहे ते म्हणजे राम मंदिर. तर राम मंदिर देखील मस्त हे मकर आहे त्याच्याबद्दल देखील सर्व सांगणार आहोत. खूप सारे मस्त मकर हे दरवर्षी इथून आपले जे गणेश भक्त घेऊन जातात. आणि आजचा व्हिडिओ हा खास करून असा होणार आहे की ज्यांना खरोखर पटापट अगदी हे डेकोरेशन करायचं आहे म्हणजे मागे पडदा वगैरे लावला त्यानंतर हे आपलं फोल्डिंगचं हे पुट्ट्याचं मकर ठेवलं की लगेच आपल्या गणपती बाप्पा तुम्ही बसवू शकता. आणि मस्त अशी रिजनेबल अशी प्राइस आहे. त्याच्यानंतर तुम्ही कमीत कमी 3 ते 4 वर्ष आरामात यूज करू शकता. आणि असं पर्यावरण इको फ्रेंडली असे संपूर्ण हे मकर आहे. संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण कव्हर करणार आहे. तर व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि आता व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला तर मित्रांनो लाईक करा. जास्तीत जास्त तुमचा मित्रमंडळ आपले गणेश भक्त त्यांच्याबरोबर जरूर हा व्हिडिओ शेअर करा. तर चला मित्रांनो, कोणतीही वाट न पाहता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया. आपण आलो आहे लालबाग मध्ये आणि बरोबर लालबाग मध्ये समोर पाहू शकता हे आहे गणेश गल्ली. तर आपल्याला बरोबर गणेश गल्ली इथून आपल्याला सरळ आत जायचं आहे. सरळ आत गेल्यानंतर तुम्हाला पुढे राईटला वळायचं आहे. आपण सरळ आत चाललेलो आहे. सरळ चालत आल्यानंतर आपल्याला आपल्या उजव्या हाताला वळायचं आहे आणि इकडे समोर गणेश गल्लीचा राजा बसतो इकडे समोर आणि आपल्या उजव्या हाताला वळायचं आहे. पण इकडून समोरून आलो. आता समोरून आल्यानंतर तुम्हाला इकडे उजव्या हाताला वळायचं आहे. आपलं सरळ जायचं चालत आणि समोर आपल्याला ही बिल्डिंग पाहायला मिळते उत्सव.net हे बघा. आणि प्रभाव कुटीर उत्सवी डेकोरेशन असं संपूर्ण हे वर्कशॉप आहे. जाऊया तेव्हा तिकडून आपण समोरून आलो आणि समोर आपल्याला हे पाहायला मिळते वर्कशॉप उत्सव.net प्रभा कुटीर गणेश गल्ली लालबाग हे बघा. अशी संपूर्ण ही बिल्डिंग आहे आणि बरोबर ह्याच्या बेसमेंटला आपल्याला पाहायला मिळते म्हणजे ग्राउंड फ्लोअरला हे प्रभा कुटीर. तर जाऊया आतमध्ये आणि संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर चला मित्रांनो जाऊया. मस्तपैकी आजचा हा व्हिडिओ होणार आहे. माझ्या पुढे पाहू शकता तुम्ही अगदी खूप सारे मकर हे एकदम मस्त सेट वगैरे झालेले आहेत आणि खूप सारे गणेश भक्त देखील आलेले आहेत हे मकर वगैरे पाहण्यासाठी.
तर आजचा व्हिडिओ आपण मस्त की आपण नानींची भेट घेणार आहोत. संपूर्ण डिटेलमध्ये आजचा व्हिडिओ होणार आहे. व्हिडिओ मिस करू नका. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आपल्या गणेश भक्तांसोबत. आपल्या समोर आहेत नानी. नमस्कार. नानी कशा आहेत? मस्त आहे. तर आपण मागच्या वर्षी व्हिडिओ बनवले होते. खूप जण जे गणेश भक्त आहेत ते आपले व्हिडिओ पाहतात. खूप छान रिस्पॉन्स आहे. तर यावर्षी आपण लेटेस्ट आपला हा व्हिडिओ घेऊन येतोय. तर आपल्याकडे जे मकर आहेत तर त्यांची ही सुरुवात कितीपासून होते साधारण? त्याची सुरुवात अगदी 250 ते 300 रुपयापासून आहे एक मूर्तीच्या मूर्तीसाठी. त्यात आपण 1 फुटाचे बाप्पा आरामात बसवू शकतो. हो, 1 फुटाचे आरामशीर. बरं, मला विचारत होतं की जसं की आपले हे जे मकर आहेत ते बाहेर देशामध्ये पण देखील जात आहेत, म्हणजेच काय तर ऑनलाईन वगैरे देखील हे खरेदी करू शकतात ना? हो हो, ऑनलाईन खरेदी करू शकतात ना? यावर्षी काय मकर मध्ये नाविन्य आणले? ह्या वर्षी आमचं राम मंदिरचं डिझाईन आहे पॅटर्न. ओके. काहीतरी नवीन बघायला मिळतं. नवीन बनाय मस्त. म्हणजे आपण ते बघूच आपण. सध्या मी तुमच्या मागे बघतोय की जसं हे मकर आता काय बाहेर चालले काय? हो हो, ऑस्ट्रेलियाला चाललेलं आहे आणि ते असा मोठा सेट लावणार आहे तिकडे. ऑस्ट्रेलियाचा राजा राजमहल असा हे मकर. आणि हे गुरुपौर्णिमेला त्याचं आम्ही पूजा केली. त्याचे लोक आलेले आणि ते अगदी त्यांची 21 फुटाची मूर्ती बसवत आहे. 21 फुटाची मूर्ती बसणार. मस्त. आणि त्याच्यासाठी आपल्या भारतातून डेकोरेशन देण्यात आहे. तर आम्हालाही खूप आनंद झाला आहे त्याच्यामध्ये, कारण आपले डिझाईन परदेशात इतकं मोठं तयार होत आहे. आणि मस्त एक पर्यावरणपूरक संदेश जातो. म्हणजे इको फ्रेंडली आपले सर्व मकर आहेत फुटाचे. तर आता आपण ते सुरुवात करूया. 1 फुटाचे मकर आहेत त्यापासून बघूया. आणि तसंच बघता बघता समोर लक्षात येते की आपली बच्चे मंडळींसाठी त्याच्यामध्ये पण हे छोट्या मुलांसाठी मकर बघू शकता, कारण त्यांच्या हातून एक हस्तकला तयार व्हावी. आणि इथं देखील मस्त असं मॅसेज जे आपल्याला दिले तेच आपण परत करूया. मस्त. तर आता नाही, आपण जे 1 फुटाचे मकर ते पहिले सुरुवात करूया. ते पण अशा डिझाईन आहे 2 फुटाच्या 3 फुटाच्या मूर्तींसाठी मकर आहेत. आणि प्रत्येक मकरला असे नाव पण दिलेलं आहे. तर आता आम्ही बघणार आहोत ते म्हणजे 1 फुटाचे मकर, ज्यामध्ये 1 ते 1.5 फुटाचे बाप्पा तुम्ही सहजरित्या बसू शकता. आणि काय सांगा, आपण आता पहिलं मकर मला बघा म्हणजे सिद्धिविनायक. हे सिद्धिविनायकाच आहे प्रतिकृती, कारण सिद्धिविनायकचं मंदिराचं डिझाईन पण इथूनच तयार झालेलं आहे. ओरिजिनल जे आपलं प्रभादेवीचं आहे. आणि आपण जे मकर बघतो ह्याच्यामध्ये कमीत कमी 3 ते 4 साईज आपल्याकडे आहेत ना? हो, हे सिद्धिविनायक आहे. हे सिद्धिविनायक मकर आहे. एक आहे हे फ्लोरास मकर नाव दिलंय. हे 290 रुपयाचं. याच्यात सुरुवात आपली ही 290 पासून होते. त्यात तुम्ही 1 ते 1.5 फुटाचे बाप्पा म्हणजे 18 इंचापर्यंत आरामात बसू शकता. 5-6 डिझाईन अगदी. ओके. आणि सहज अगदी 15 मिनिटात लावून होता. 1 पीस मध्येच याचं. ओके. हा 24 कॅरेट गोल्ड मकर नाव दिलंय. फ्लोरासन आहे. मस्त. म्हणजे अशी मकरची नावं दिलं त्यामुळे एकदम त्यामुळे चांगलं वाटतं एकदम. आणि आता आपण त्याचे 1 फुटाचे मकर सर्व बघितले. 290 पासून सुरुवात होते. फक्त एकदम स्टार्टिंग फक्त बघत जाऊया. पुढे आपल्या सिद्धिविनायकचं हे त्याच्यातली मोठी साईज आहे. ही मोठी साईज आहे ना? हे बघा, ही मोठी. त्याच्यामध्ये आधी 2.5 ते 3 फुटाची मूर्ती आरामात स्थापना करता येते. हे बघा, हे मस्त. ही तुम्हाला म्हणतात ना की अगदी सोसायटीमध्ये तुम्ही हे घेऊ शकता आरामात. ओके. त्यांचा मोठा हॉल आहे ते पण घेऊ शकतात. पुढे आपण बघतो कोकण मकर. ही कोकणची एक प्रतिकृती. तिकडे मंदिरही छपरांची असतात, उतरच्या छपरांची. सेम आपण ते बनवले. बघा, कोकण मकर. आतमध्ये तुम्ही बघू शकता एकदम मस्त जंगल फील असा दिसतं, म्हणजे असं बॅकग्राऊंड बघू शकता. आणि तुळस पण आहे तिथे. आणि असं मस्त कोकण मकर असं नाव दिलेलं आहे. छान आहे. त्याचं लुक पण मस्त वाटतंय. सुवर्ण मकर बघतोय. त्याचं पूर्ण गोल्डनच लुक दिलं. छान आहे. हे ओम गणपती नम असे म्हणजे तुम्ही पण बाप्पांच्या बाजूला वगैरे मकर डेकोरेशन करू शकता. फ्लोरासन बघा. याच्यामध्ये 4 साईज आहे. ओके. एक बघू शकता. हे आपण अगदी सोसायटीच्या याच्यासाठी वगैरे हा बेस्ट आहे ना? मस्त वाटतं. यामध्ये कमी 3-4 फुटाचे बाप्पा आरामात बसू शकतो. 4 फुटाची मूर्ती याच्यात आरामात स्थापना करता येते. 4 फुटाची मूर्ती. आता आपण बघतोय महाराजांचे गड किल्ले आहेत ना, त्याच्यामध्ये देखील आणि 3 ते 4 साईज आहेत ना गड किल्ल्यामध्ये. कस्टमाइज करता येतो. लहान मोठा कसं त्यांचा टेबल आहे त्याप्रमाणे ऍडजस्टमेंट करता येतो. खूप जण प्रश्न येतो की आपले मकर आहेत आम्ही घेऊन गेलो कसं प्रकारे उभे करू. अगदी 4 ते 5 याच्यामध्ये आपण 4 ते 5 पार्ट मध्येच येते. आणि आपण कसे मिठाईचे बॉक्स तयार करतो अशा प्रकारे त्याची असेंबली आणि त्याचे सगळे व्हिडिओ तयार आहेत प्रत्येक मकरचे वेगवेगळे. तर ते मी लिंक देईन. तर आमच्यामध्ये सर्व व्हिडिओ दिलेले. आम्ही डायग्राम पण देतो, म्हणजे नेट नसेल तर लोकांना अडचण नाही यावी म्हणून कशी जोडणी करावी. बरोबर. ते पण आपण जसं सिद्धिविनायक मकर जो बघितला एक 4-5 भागामध्ये हा बनलेला आहे. 4च भागामध्ये ना, त्यामुळे एकदम इझी आहे की खूप असं म्हणजे डिफिकल्ट नाही की तुम्हाला परत पण वापरता येतात ना फोल्डिंग करून ठेवून. अगदी 2-2 वर्ष सगळे लोक सांगतात
लोक घरात नवीन पाहिजे म्हणून ते नवीन घेऊन पण जातात. हे लोकांच्या रिप्लाय वगैरे चांगले आहेत. हो. आपण आता हा गडी किल्ला बघला जे सांगायला झालं तेव्हा मस्त तोप वगैरे आहे आणि सगळं जो काही महाराजांचा खजिना आहे किल्ल्यांवरती तो दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ढाल आहे, 3D लुक दिला आहे मस्त असं. आणि आतमध्ये मध्ये जगदेश्वराचं मंदिर आहे, जगदीश्वरचं मंदिर पण आहे आतमध्ये. म्हणजे असं एक फील आलेलं गड आहे. किल्ला बाजूला प्रतापगड आहे, इकडे सिंधुदुर्ग आहे. सिंधुदुर्ग. ओके अच्छा ओके हे पण दाखवले हो रचना दाखवली. रचना दाखवली आहे हे लक्षात नाही गेलं. आणि लाईटिंगमुळे तर इफेक्ट जास्त वाटतो याला. मस्त सिद्धिविनायक मंदिर पण मस्त आहे, खूप सारे डिझाईन आहेत सिद्धिविनायक मध्ये. आणि असं एक मकर तुमच्या सिद्धी बघितली मकर की त्यात अगदी 7-8 फुटाची म्हणजे आपण देखील जाऊन तिथे मंदिरात जाऊन कसं आपण दर्शन घेतो तसं आपण आपल्या ह्या मकरमध्ये जाऊन स्वतः पण दर्शन करू शकतो आणि बापाची पूजा करू शकतो. एवढं मोठं मकर आहे बघा. हा पण मस्त आहे सूर्य मकर. हो ते सेमच आहे, साईज छोटी आहे, साईज छोटी आहे गड किल्ल्याची. हे मस्त मस्त मकर आहे, सुवर्ण मकर असं नाव दिलेलं आहे. हा पण मस्त एक पॅलेस सारखं वाटतं. काही लोकांना ओपन लागतात ना डिझाईन. 4 खांबे आहेत आणि मागे बॅकड्रॉप आहे त्यामुळे लाईट आहे त्यामुळे इफेक्ट चांगला येतो असा. छान आहे. आणि आपण याला सिद्धिविनायक पॅलेस म्हणून हा कस्टमाइज करता येतो. आपण टेबल कसा गौर गणपती आहे तो टेबल याला आता आम्ही लांबून दाखवलं एवढ्या याच्यात, पण याच्यापेक्षा ते मोठे करू शकतात मकर. ओके तुम्ही अंदाज येईल की हा मकर जो बघताय याच्यामध्ये 5 फुटाची मूर्ती आरामशीर थोडीसं कस्टमाइज पण करू शकतो. म्हणजे गौर गणपती दोन्ही बसतील आणि 5 फुटाची मूर्ती आरामात बसू शकते आम्ही ना. हे बघा मस्त वाटतं हे. तुम्ही बोललो मग तुम्हाला की तुम्हाला सार्वजनिक मंडळाचे बाप्पा देखील त्यात सहजरित्या बसू शकता. हे बघा मस्त आहे, छान छान मकर आहे. आणि मस्त मी तुम्ही आपण कस्टमाइज करू शकतात जसा पाहिजे त्यांना एरिया कव्हर करू शकतात ते. बरोबर. खूप जण समजा त्यांना डेकोरेशन करायला थोडं लेट होतं, मागे मस्त पडद्यावर सोडला आणि लगेच पुढे मकर लावलं की काम झालं ना. आणि 1.5 वर्षाचे बाप्पा आहे त्यांच्यासाठी एकदम मस्त बेस्ट आहे. मंडळासाठी हे पण त्यामध्येच आहे. आता हे बघतोय ते अगदी सार्वजनिक मंडळाचे बाप्पा आहेत. 15 ते 16 फुटाची मूर्ती याच्यामध्ये पाहताय नानी आणि त्या उभ्या आहेत. तुम्हाला अंदाज येईल की मकराची साईज बघा किती मोठी आहे ती. एक अंदाज येईल. एक्झाम्पल पडा की आपण दर्शनाला जातो हे मोठमोठ्या मंडळाच्या तेवढे त्यात आपण उभे राहून पाया पडतो एवढं तुम्ही मकर बनवलंय. कारण इथे बाप्पाची स्थापना होते आणि पाठीमागे अगदी डेकोरेशनचा लुक त्यांना नजरेत भरतो. आणि एवढं हे मकर फुट्ट्यामध्ये कव्हर केलंय म्हणजे किती फुट्ट्याची क्वालिटी आहे त्याच्यावरून ना. आणि याच्या मागे तसं खूप मेहनत आहे म्हणजे इंजिनिअरिंग याच्या मागे मोठं. कारण आपण कोणताही कागद उभा करा की तो पडतो. पण हे आता जवळजवळ महिनाभर आमचं प्रदर्शन लावण्यात चाललेलं आहे आणि उभे आहेत आणि गौरीपर्यंत आम्ही ठेवणार आहे. म्हणजे नवरात्रीपर्यंत हे प्रदर्शन चालू असतं. याच्यातलं एकही नवरात्री पण चालू हो कारण देवीला पण येतात ना आमच्याकडे लोक, मग प्रदर्शन नाही ठेवत तसे वर्षभर चालतात डेकोरेशन. लोक पाहायला येतात लांबून येतात पाहायला. कारण अगदी पर्यावरणाचा अगदी संदेश अगदी आपला बाहेर म्हणजे अगदी ऑस्ट्रेलिया चाललाय तर मी अंदाज लावला नाही. पहिल्यापासून आता कुरिअरची सुविधा असल्यामुळे म्हणजे VIP झालेत मकर. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे 1 ऑगस्ट नंतर सिल्वर जुबली अगदी 25 वर्ष सुरू होणार आहे. या वर्षी आमचं 25वं वर्ष चालू आहे. काही ना काही उपक्रम त्या दृष्टीने इको फ्रेंडलीचे वर्ष आपलं हे वर्कशॉप रन करतोय चालू म्हणजे काहीतरी एक अनुभव आहे. एवढं मस्त असं म्हणजे मोठं फुट्टा आणि एवढं उभं करणं म्हणजे काय साधी गोष्ट नाही. बघा मस्त छान. आता आपण पुढे जाऊया आणि आपण राम मंदिरात खात आपलं बघणार आपण नाही. आपण मस्त आहे आणि हे काय देऊ शकतो आपण महल टाईप बोलू शकतो. हा जयपूर पॅलेस म्हणून याला नाव दिलेलं पॅलेस किती हे कमी बजेट मध्ये पण बसतं मंडळांना त्याच्यापेक्षा. बरोबर. आणि छान एक कलाकृती ते आमच्यापेक्षा चांगल्या प्रकारे लावतात त्यांना काय त्यांची आयडिया असते त्यांची आयडिया लावतात. बरोबर ना. जसं की तुम्ही हा मकर बघताय पूर्ण आणि याला असं आपण कस्टमाइज पण कसंही करू शकतो ना त्यांची आयडिया असेल तशी. आता आपण पाहतो म्हणजे राम मंदिर हे बघा या वर्षीचं आपण राम मंदिर हे बघा हे मंडळासाठीची कलाकृती आहे. आता इथे फक्त नाही आपण की तुम्ही हे जसं बनवलं आहे की ह्याला तर एक लुक दिलाय चांगला असं. कारण बाप्पाची स्थापना इथे ना कारण राम मंदिर आहे डीप आहे भरपूर वरती आहे. तर हा डीप हो समजलं छान आहे. कारण इथे कमी जागा असल्यामुळे इथे बाप्पा बसणार स्थापना होणार. बरोबर. आणि हे त्याच्यावरती दिसणार आणि असा एक 3D लुक वाटतो. तुम्ही बघू शकता ना घंटी वगैरे लावलेल्या आहेत आणि 3D लुक दिलेला आतमध्ये असा. आणि असं आहे तुम्ही मस्त इथे समोर बघतोय आपण हे राम हे आपण जे फोटो बघतोय हे अयोध्येमध्ये जी ही सेम मूर्ती आहे हे बघा. आणि हे नाही विचारत होतं
की जसं की आपण हे आता राम मंदिर बघतोय तर ते समजा सोसायटीवाले आहेत किंवा मोठे मंडळ घेतात, पण काय काय जण घरगुती गणपती म्हणजे येतात ना, त्यांचा टेबल त्यांना कव्हर करायचा आहे, तर आपण एक कस्टमाइज पण करू शकतो. हो करू शकता तुम्ही. बरोबर ना, कस्टमाइज करू. तर तुम्हाला मित्रांनो स्क्रीनवरती तो फोटो बघायला मिळेल, अशा प्रकारे त्यांनी कस्टमाइज केलेला आहे ना. हो 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 हे बघा. आणि याच्यामध्ये आपण पाहिजे तेवढं ते टेबल कव्हर करू शकता कस्टमाइज. आता हे मंदिर आहे ना, तर बाजूला आपण हे छोटे छोटे मंदिर असतात ना बाजूला बघा, राम मंदिर ओरिजिनल आहे. हा त्याच्यामध्ये दुसऱ्या तुम्ही मूर्ती असतात काय त्याचा लुक लुक मस्त वाटतं. पण इकडे पण आहे तसं. हे बघा. तर आता आपण राम मंदिर एक छोट्यात पण राम मंदिर बघू आपण पुढे पुढे. हे बघा मस्त. छत्रपती शिवाजी महाराज की जय. नंतर मगाशी आपण ते छोटं पाहिलं होतं त्यातलं हे मोठं आहे. हे बघा कसं हे अगदी मंडळांसाठी आणि शिवजयंतीला पण वापरलं जातं ना. किती उठाव आहे. आणि सर्वात महत्वाचं, विश्वाला पर्यावरणाचा संदेश देणारा बाप्पा, खास करून उत्सव.net याच्यावर इको फ्रेंडली मकर तुम्हाला इथे फोल्डिंग मध्ये पाहायला मिळणार आहेत. आणि तुम्ही कशाही प्रकारे हे कस्टमाइज करू शकता, टेबल कव्हर करू शकता. आता हाच मकर बघू शकतो की अगदी तोफ वगैरे त्यांनी एकदम ते बारीक बारीक लक्षात घेतलेला आहे. वर झेंडा आहे आणि इकडे देखील आपण, हा कुठला किल्ला, सिंधुदुर्ग आहे ना. हा सिंधुदुर्ग किल्ला आहे. तर इकडे आपला प्रतापगड आहे. प्रतापगड आहे. हे बघा, म्हणजे प्रॉपर सर्व दाखवण्याचा प्रयत्न केलाय. तिकडे आपण बघतोय तर ती ही आहे मशाल आहे, ढाल दिसते, म्हणजे किती मस्त वाटतं बघा. आणि आतमध्ये जगदीश्वरचं मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराज मस्त उभं केलेत आपले, त्यामुळे एक लुक मस्त वाटतो. छान आहे बघा. आपण पुढे जाऊया. हा जयपुरी पॅलेस. याच्यातल्या हे गोवर गणपतीसाठी रचना आहे. अगदी कोकणामध्ये मोठे गणपती असतात मूर्ती, तर 3-3.5 फुटाच्या मूर्तीसाठी ही रचना आहे. इथे गोवर बसवू शकता, दोन्ही बाजूला 2 असतात, काही ठिकाणी 1 असते, काही 2 असतात. बरोबर. तर ते त्यांची अडचण नाही हवी, बरोबर व्यवस्थित स्थापना करू शकता, व्यवस्थित बसून पण व्यवस्थित स्थापना करू शकता. आणि मस्त बाजूला बा अष्टविनायक संपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न. आणि खाली या सेविका दाखवलेल्या आहेत. सेविका आहेत, पाली गाव सिद्धटेक. अगदी फील वाटतो असं, मस्त वाटतंय. आणि मस्त तुम्ही म्हणजे हे कसं प्रकारे हे उभं करू शकता, तर त्याचं देखील यांचं चॅनल व्हिडिओ आहेत, त्या बघू शकतो ना आपण. उत्सव.net हे छोटं आहे त्यामध्ये. त्याच्यामध्ये छोटे काही घरगुती बाप्पासाठी घरगुती या रचना वेगवेगळ्या दाखवलेल्या मस्त. आणि जसं एकदम फक्त आता आपण 290 पासून सुरुवात केली होती मकरची. मग पुढे कसं म्हणजे आपलं प्रत्येक डिझाईन आणि साईज पॅटर्न त्याप्रमाणे रेट आहे, रिजनेबल मध्ये मिळू शकतं ना आपल्याला. मस्त. आता पुढे आपण जंगल थीम बघतोय. हे बघा. आणि वनराई नाव दिलं याला. वनराई नाव आहे. मस्त. हे बघा, हे संपूर्ण तुम्ही म्हटलं ना प्राणी बघू शकतो आपण, मोर आहेत. आणि वनराई याचं नाव दिलेलं संपूर्ण असे. याच्यामध्ये 3 साईज येतात. ही मोठी साईज आहे, ही मोठी साईज आहे आणि ही छोटी आहे. ओके. इकडे पण आहे. याच्यामध्ये 4 फुटाची मूर्ती आरामशीर बसते. याच्यात 2.5 ते 2.25 फुटाची 2.5 फुटाची ही मूर्ती बसू शकते. हो, झुला मकर. हे बघा छान आहे. 2 साईडला 2 मोर आहेत. मस्त असे बाप्पा बसल्यानंतर किती मस्त वाटतील. आता जो झुला मकर नाही, खाली बेस आहे का, याच्या खाली चौरंग ठेवावा लागतो त्यांना, आणि याच्यावर प्लाय दिलेला आहे आम्ही. तो प्लाय तुम्ही चौरंगावर ठेवा, म्हणजे बाप्पाचं स्थापनेला काही अडचण नाही ना. ओके. तसं कारण तो झुलणारा नाही, डेकोरेटिव्ह आहे, पण तो लुक मस्त वाटतो, लुक वाटतं. आणि लक्षात काय माहिती, आपल्या हा संपूर्ण फुट्ट्याचा मकर आहे, तो देखील कशा पद्धतीने मस्त उभा केलेला आहे. भारी, छान. त्याच्यामध्ये 2 पॅटर्न आहेत. हा मोठा आहे साईजला आणि तो लहान आहे. हा लहान आहे. तो 1 फुटाच्या 1.5 फुटाच्या मूर्तीसाठी, आता 2-2.5 फुटाच्या मूर्तीसाठी. 2-2.5 फुटाच्या मूर्तीसाठी एकदम बेस्ट आहे. ह्याला पण नाव पण मस्त आहे, झुला मकर. आणि हा मेन म्हणजे झुल्याचा आणि याचा 3 सणांसाठी यूज होतो. लोक याच्यामध्ये कृष्ण जन्माचा पण हे करतात, सोहळा साजरा करतात, गणपती पण करतात, गोवरला पण उपयोगाला येतो. 3 सण साजरे होतात. आणि परत तुम्ही आरामात फोल्डिंग करू शकता आरामात. आणि याचं फोल्डिंग मध्ये किती छोटं होतं, तुम्हाला दाखवलं ना फाईल प्रमाणे. आपण ते दाखवूया, कारण ते सरांनी सांगितलं की प्लास्टिक मध्ये कशा प्रकारे ते केवढं फोल्डिंग छोटं आहे, ते पण दाखवूया. कारण याचा ट्रान्सपोर्ट खर्च तसा 0 म्हटलं तरी चालेल. न्यायला पण ते इझी. हो, इझी आहे. मला मुंबईला कुठे इकडे न्यायचं आहे, आणि कमी जागेत ते बसतं, ठेवता येतं परत. तर ते महत्वाचं. बरोबर. हे एक मस्त वाटतं. हे नवरंगाचा. हा तर 1 पीस आहे, अगदी 5 मिनिटात लावून होतो. ओके. 1 पीस आहे पूर्ण. हा अगदी 1 पीस आहे. मस्त. एकदम छोटी मिळेल, एकदम छोट, एकदम छोटी. लांबी रुंदी वाढते. आणि साईज कोणत्या मकरची 1 ते 2 इंच एवढीच होते आपल्या रजिस्टर. नेऊ शकतो नवरंग.
तसं त्याच्यामध्ये 3 डिझाईन आहे आणि नवरंगाप्रमाणे मस्त मागे कलर आहेत, लाईट वगैरे. लाईट आणि मस्त म्हणजे अशी गॅलरी आणि एक लुक वाटतो मस्त छान आहे बघा. हा असा लुक आहे. आणि हा गणेश महल आहे. हा गणेश म्हणजे गणेशाचा दरबार आहे म्हणूया आपण त्याला. हा मकर आपण मागे एकही नाही बघितला आपण, हा इथंच लावलाय का सेट? गणेश 2 आहेत साईज त्याच्यामध्ये पुढे. ओके ओके. ही मोठी साईज आहे. ही मोठी साईज आहे. हो मस्त वाटतं. गणेश महल याचं नाव दिलेलं आहे आणि सेविका आहेत. त्याच्यानंतर असा 3D लुक मध्ये मस्त वाटतो आणि ते म्हणजे छोटं छोटं काम केलंय बघा, मस्तच मस्त. आणि मस्त असं वर सूर्य आहे. एक लुक असा देण्यात जास्तीत जास्त प्रयत्न आहे पुट्ट्याच्या मकर मध्ये गणेश महल. आता आणि परत आपण बघतोय नवरंग हा छोटा, त्याच्यात ही दुसरी साईज आहे, ती तिसरी फ्रेम मध्ये येते. आणि बघायला गेलं तर ह्यामध्ये आपली 1.5 फुटाची मूर्ती मध्ये ते मस्त वाटेल त्याच्यामध्ये बघा ना. आणि हा अगदी 10 ते 15 मिनिटात उभा करू शकतो. 1 पीस मस्त आहे. परत आपण वंदराई बघतोय. ती छोटी साईज आहे त्याच्यामध्ये. वंदराई मध्ये सर्वात लहान साईज आहे वंदराईची, मस्त. आणि इकडे तिकडे बघू शकतो ती नवरंगची छोटी साईज. ते मग तेच बघतो ना मकर, नवरंग मकर. बघा काही लोकांकडे कमी जागा असते, मूर्ती लहान असते, ते मोठं घेऊन तेवढं त्यांना हे नाही होत नाही ना. आणि काय त्यांच्या घरी 1-1.5 दिवसाचे बाप्पा आहेत, ते घेऊन जाऊ शकतात. मला वाटतं 5 दिवसाचे बाप्पा आहेत त्यांना पण हरकत नाही. खूप जण हे आपल्या प्रत्येकांचं जागा बरोबर त्यांना परवडलं पण पाहिजे ना. पण आपल्याकडे जे रिजनेबल रेट आहे त्यामध्ये खूप जण आपला हे पर्यावरणपूरक हे आपले मकर घेऊन जातात. अगदी आवडीने नेतात आणि परत येऊन सांगतात मी आता 2 वर्ष आलोच नाही, ते नवीन घेऊन जातो. आम्हाला पण आवडतं बरोबर, कारण आवडीने ते आमच्यापर्यंत येतात आणि कौतुक करतात प्रत्येक आयटमचं, डिझाईनीचं. आणि आता तर म्हणजे शूटिंगचं असल्यामुळे असेंबलीचं त्यामुळे त्यांना काय अडचण येत नाही. पण माहित पडलं आता कारण आमचं आता जवळ 25 वर्ष चालू आहे. म्हणजे एवढे जुने कस्टमर आमच्यासाठी इथे वेळ देत आहेत. आता आपण राम मंदिर बघणार आहोत, पण त्याआधी आपण बघूया फक्त थोडी मेहनत करणारी ज्यांना वेळ आहे ते असे कटावून काहीतरी करायचंय तर बघू शकता. म्हणजे तुम्ही बघा हुंदीर मामा आहेत, जोडी, त्याच्यानंतर हत्ती आहेत. प्रत्येकाचे 20, 25, 50 रुपयापर्यंतचे सगळे कटआउट नेतात. 400-500 रुपयाचं मटेरियल की त्यांचं अगदी मोठं डेकोरेशन तयार होतं. अष्टविनायक आहे, सेट आहे पूर्ण सेट येतो अष्टविनायकचा. त्याचे हुंदीर मामा पण बघू शकता. म्हणजे ते 10 रुपये, 20 रुपये, 40 रुपये असं तुम्ही इंटिग्रेटेड ठेवू शकता. डेकोरेशनच्या मोदक आहे असं, म्हणजे ज्यांना काही ना काही वेगळं करायचं ते करू शकतात. आता मग काय दाखवा, आणि राम मंदिर छोटं मंदिर आहे ना राम मंदिर ते, आणि त्याचं हे पॅकिंग हे सर्वात महत्वाचं. की तुम्हाला प्रश्न पडतो की न्यायचं कसं. आता कोणत्या मकरचं असंच पॅकिंग होतं, तुम्ही असं एवढंच ना, एवढंच पॅकिंग आहे आणि त्याचं ते मोठं मकर तयार होतं बघा. असं तुम्ही नेऊ शकता, आराम नेऊ शकता मी. अजिबातच काही पण नाही जास्त. मस्त असं हे पॅकिंग होणार आहे, लक्षात ठेवा. आता आपण बघूया राम मंदिर. हे बघा राम मंदिर तर 4च भागामध्ये. हा खालचा 1 पीस आहे, वरती डोम फक्त वेगळा येतो त्याच्यावर ठेवायचा, तो पण पूर्ण 1 पीस केलेला आहे. ओके, 1 पीस पूर्ण. आणि खालचा एक बेस आहे, म्हणजे 4च भागामध्ये. एक हा 2 वरचा एक पूर्ण 4 भागात हे राम मंदिर आहे. मधला फक्त एकदम समोर दाखवतो फक्त. हे बघा असं हे राम मंदिर आहे आणि 4 भागामध्ये बनवू शकता. म्हणजे एकदम एवढं सोपं आहे, छान आहे. बाजूला हनुमंत आहेत. असं हे राम मंदिर. जसं की आम्ही मगाशी बोलत होतो की हे जे राम मंदिर आहे की जसं की सोसायटीवाले घेऊन गेलेत आणि त्यांनी ते हे छोटं मंदिर साईडने असं कस्टमाइज करू शकतो, घेऊन गेले. अगदी त्यांना पाहिजे तेवढा कव्हर ते करू शकतात टेबल त्यांचा. मग ते आपल्याला एक्स्ट्रा काय काय मिळेल ना, साहित्य मिळतं ना, ते शीट वगैरे त्याला तुम्हाला एक्स्ट्राची जी डेकोरेशन मिळेल, त्यामुळे तुम्ही कस्टमाइज एक्स्ट्रा वेगळं करू शकता. तर जे घरगुती ज्यांचे बाप्पा आहेत ते टेबल त्यांना कव्हर करायचं आहे, ते देखील घेऊ शकता. मस्त आहे. त्यांना दुसरं काही युज करण्याची गरज नाही. कपडा म्हणा, काही म्हणा, अगदी या डेकोरेशनच्या साहित्यामध्ये पाहिजे तेवढा कव्हर करू. म्हणजे बाजूला गौर पण ठेवू शकता, गणपती पण आला, बरं ते समय वगैरे पण असतात, तिकडे ते कव्हर करू शकतो. चला हे आता बघूया आपण. हे कॉपर टेबल त्याच्यामध्ये 2 साईज आहे, ही छोटी साईज आहे आणि इकडे मोठी साईज आहे. मोठी साईज आहे. हे काय कॉपर टेम्पल आणि कॉपर सारखा पूर्ण लुक दिसतोय तुम्हाला. बघा वरती सर्व देवींचे नाही, हे देवीसाठी तयार केलेलं आहे आम्ही आणि अष्टविनायक गणपतीसाठी आम्ही ते देतो. बघा हे बघू.
हा बघा सिद्धिविनायक मंदिरमध्ये बघून आपण खूप सारे हा. हे तुम्हाला हे बघायला मिळतात, सर्व साईट बघायला मिळतात. आणि वरती बघा जसे मकर तुम्ही बनवू शकता त्यांचे हे उत्सव.net वर जाऊन तुम्ही स्वतः हे व्हिडिओ बघू शकता. हे बघा स्वतः छान आहे. तर हे बघा हे पण एक मस्त आहे. त्याचे आशंबलेचं आणि हे कॉपर टेम्पल हे मोठीच आहे, हो. हे मोठीच आहे. आणि अजून अष्टविनायक पण आहे. नाही तर परत इकडे येऊया. हा एक अंदाज देईल फक्त की मकर म्हणजे तुम्ही नाही तुम्ही उभं आहे इकडे, एक अंदाज देईल की तुम्हाला मकर किती मोठा आहे. म्हणजे बघा आपण हा मकर मध्ये ना हा. आता आम्ही उंची कमी केलेली कारण मोठाले हॉल आहेत लोकांचे ना, हा. तर त्यांची मूर्ती लहान असते. बरोबर. पण हॉलमध्ये अगदी इथे बसून ते पूजा करू शकतात बाप्पाची. हा. मंदिरामध्ये बसून येण्याचा फील आपण येतो. जसं मंदिरात जातो हो. तसं तुम्ही हे मकर देखो, हा. आपण मंदिरात जाऊन बसून पूजा बसून करा. पूजा करू शकता. हा. हे बघा हे गणपती बाप्पा आहेत. तर तुम्हाला एक अंदाज येईल की किती हे उंच आहे, हे मोठा आहे. हा. की हा बेस पण नंतर एकदम मस्त हा केलेला आहे की तुम्ही इथे बसून स्वतः बाप्पाची पूजा हो. करू शकता. त्याला फ्लाय टाकायला लागेल इकडं, हा हा म्हणजे खाली. बरोबर. तो मी काही हा. करेल पण मस्त ना. कारण हा शेवटी पेपरच आहे सगळं बरोबर. डिझाईन. हा मग ते नाहीतर तुम्ही जमिनीवर ठेवा हा डायरेक्ट. मी दोन्ही पण करते. हा, तुम्हाला उंच करायचं असेल तर प्लाय वापरावं बरोबर, लागेल. ply. ते जमिनीवर तुम्ही हे करू म्हणजे काय शकता. आता काय टेबल वगैरे मस्त हा, बनवतील पण चालेल. त्यासाठी. हो. मस्त छान. आणि हा जर घेतल्यानंतर मी 3 ते 4 वर्ष यूज पण करू शकतो. हो. बरोबर ना. बाजूला एवढं मस्त मस्त मंदिर मावचं आहे आणि त्यावर मस्त हा. स्लोगन पण लिहिलंय ओम गणपती नमः. मंत्र येतो. हा तर मोठमोठे जे मंडळ आहेत ते एंट्रीला पण घेऊन हो, जाऊ हो. शकतात ना. मस्त. आणि आपले जे बच्चे मंडळ आहेत हे लहान लहान मुलं म्हणजे मकर ते घेऊन जातात. ते एकदम आपले 100-150 पासून आहेत हो ना तिकडे? अगदी हे बघा कोणताही मखर आहे ना हा बघा म्हणजे त्यांना 150 ते 200 रुपये ते पण प्राइस. हा खूप- 100 खूप रुपये होतं नाही वेगवेगळ्या का? डिझाईनची प्राइस आहे वेगळी. हा, खुश होऊन जातात ते पण. हे बघा हा. महाराजांचा गड किल्ला पण आहे. हो मावळे वगैरे दिलेले आहेत हा, छोट्यामध्ये ते. आणि आता पण आपण जेवढे मोठे मकर बघितले त्यात सर्व सर्व छोटे. सगळे त्यांच्या सर्व बच्चे कलाकृती आहेत. मुलांसाठी हो. खास करून. छान मस्तच आहे. तर आता आणि काय सांगाल जे आपले आता व्हिडिओ पाहून जे गणेश भक्त येतील इकडे तर त्यांनी लवकरात लवकर यावं इकडे. हो कारण गर्दी वगैरे हा, एकदम हा, झाली की हा. आम्हाला हँडल करायला हेच त्रास मला होतो. सांगत होतं तर की अगदी आपण बोलतो ना 50 दिवस बाप्पाच्या आगमनासाठी बाकी आहेत गणेश चतुर्थीसाठी. पण ते दिवस पटावर सरत जातात हो आणि नंतर मग एवढी गर्दी होते. हो तर लवकरात लवकर यावं ना. लवकर यावं हा. आणि आपल्या आवडीचा मकर त्यांनी घेऊन जावं कारण याला ठेवायला काही जास्त जागा लागत नाही. बरोबर. तुम्ही कपाटावर वगैरे असं पॅकिंग ठेवा. हा, हा. गणपतीच्या आदल्या दिवशी तुम्ही ते ओपन करा. बरोबर. पण घाईमध्ये मग काय होतं तुम्हाला आम्हाला सांगता येत नाही. बरोबर. काही तुमच्या बरोबर. शंका अशा तर निरासन बरोबर, होत नाही. बरोबर. तर तुम्हाला पण नाराज व्हायला नको बरोबर. आणि आम्हालाही व्यवस्थित तुम्हाला सेवा करता येईल बरोबर. गणेश भक्तांची बरोबर. ही आमची इच्छा आहे. तर त्यांनी वेळेत या वेळेत डेकोरेशन हा. घेऊन जावं. तर त्या- आमचं प्रदर्शन चालू आहे अगदी सकाळी 10 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत बरोबर. असतो आम्ही. टाइम आपला आता सकाळी 10 ते संध्याकाळी 9 आणि वाजेपर्यंत आपला असतो. कधी बंद नसतात ना. कधीच बंद नसतं. रविवारी वगैरे आम्ही पूर्ण चालू चालू ठेवतो ना. कारण आता गणपती जवळ जाईल मला ठेवायला. हो. आणि आपला हा जे प्रदर्शन आहे ते आपण नवरात्री पण ठेवणार का? नवरात्रीपर्यंत हा, असतात. त्यामुळे येऊ शकता तुम्ही. हा आणि आपल्या ज्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये यांचा कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे, ऍड्रेस हो. असणार आहे संपूर्ण. त्यामुळे जर येणार त्यांना ऍड्रेस शोधायला नाही मिळालं तर तुम्ही हा. कॉल करून विचारू पण शकता. हो, हो, जर हो. कोणाला नाहीच मिळालं तर. हो आणि आम्ही कुरिअरनी पण त्यांना नसेल जाणं शक्य घेऊन हा, हा. तर थोडासा कुरिअरचा खर्च त्यांना आणि bear एक करावा विचारत लागतो. होतं की समजा एक मुंबई मधला आहे व्यक्ती आणि त्याला यायला नाही मिळत आहे, म्हणजे लांबून आहे आणि त्याला हे ऑनलाईन घ्यायचं आहे समजा आपलं मिळू तर पूर्ण शकतं. वर्ल्ड मध्ये जातच म्हणा आपलं. हो, हो. मग आपले ते कसे चार्जेस असतात कुरिअर चार्जेस वगैरे. कुरिअर चार्ज का 300-400 रुपये काहीतरी लावतात ते लोक. हा, आणि डायरेक्ट आपल्या घरी हे अगदी घरात त्यांच्या पोस्ट मग मिळून जाणार. हा बरोबर ना? त्यांनी चॉईस करावं ऑनलाईन. हा. इकडे मेल केला की आम्ही आणि त्याच्या आपला व्हिडिओ पाहिल्यानंतर एखाद्याने स्क्रीनशॉट करून तुम्हाला पाठवलं तर मग आपलं समजून झालं की मला त्याला हे मकर पाहिजे. बरोबर ना. हा मग आता ते आपल्याला ते कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे त्याच्यावर हो. तुम्ही तुम्हाला कॉल करा हो ना? हो हो तर चालेल. तर मस्त आजच्या व्हिडिओ मध्ये खूप छान माहिती दिली तुम्ही त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद. हो, चालेल थँक्यू. तर मित्रांनो थांबू येते मला एक सांगतो की जसं की आपण इथं आता व्हिडिओचा शेवट केला बघू शकता की खूप सारे गणेश भक्त हे आता हे मकर वगैरे बघायला आलेले आहेत. हे बघा तर खूप जण आले आहेत आणि आपण पूर्ण डिटेलमध्ये आजचा हा व्हिडिओ पूर्ण बनवला आहे. अगदी 290 पासून हे सर्व पूर्ण हे मकर सुरू होतात. 1 फुटाचे बापा त्यात तुम्ही सहजरित्या बसवू शकता. सार्वजनिक मंडळाचे बापा देखील खूप छान छान इकडे म्हणजे तुम्ही जे मकर आले आहेत ना त्यामध्ये राम मंदिर बघू शकता की ते तुम्ही कस्टमाइज देखील करू शकता. खूप सारे मकर आहेत ते तुम्ही कस्टमाइज करू शकता की सोसायटीमध्ये आहे तुमच्या घरगुती मध्ये घरामध्ये देखील तुम्ही बाप्पा सहजरित्या बसू शकता. संपूर्ण मकर तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण मी दाखवलेलं आहे. त्यामुळे नक्की इकडे भेट द्या. लालबागमध्ये गणेश गल्ली येथील प्रभा कुटीर आणि उत्सव.net असं संपूर्ण हे वर्कशॉपचं नाव आहे. आणि
जरूर भेट द्या. तुम्हाला पूर्ण हे ऍड्रेस दाखवलं आहे, लोकेशन दाखवलं आहे आणि अंदाज घेऊ शकता तुम्ही. माझ्या मागे हा एवढं हे मकर इतकं मोठं आहे की त्यात तुम्ही सहजरित्या स्वतः जाऊन बाप्पांची पूजा करू शकता. तर संपूर्ण आजचा हा व्हिडिओ डिटेलमध्ये झालेला आहे. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की कळवा. आवडतं नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर मित्रांनो सबस्क्राईब. भेटूया अशा त्या पुढील नवीन व्हिडिओ. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.